आपले माजी खासदार उन्मेष पाटील यांनी आता शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे रंग बदलला आहे. भाजपाकडून ते आमदार राहिले 5 वर्ष, त्यानंतर भाजपाकडूनच ते खासदार राहिले आणि आता गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट मिळालं नाही, म्हणून त्यांनी उद्धव सेनेकडून लोकसभेची निवडणूक लढली. त्यात त्यांचा दारुण पराभव झाला. त्याच्यानंतर ते अचानक निष्क्रिय झाले. निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी भाजपावर प्रचंड आगपाखड केली. भ्रष्टाचार करतात, कसं चुकीचं वागतात या संदर्भात जागोजागी भाषणातून उल्लेख केला आणि जोरदार मोहीम त्यांनी उघडली होती. त्यामुळे आशेचा किरण लोकांना दिसत होता की कोणीतरी आरोळ्या मारणारा, लढणारा, बोलणारा, मांडणारा आहे. परंतु अचानक आता 6 मार्चला ते शिंदे सेनेत जाणार असल्याचं कळलं. म्हणजे 2 वर्षात 3रा पक्षप्रवेश. आधी आमदारकी ज्या पक्षाकडनं मिळाली, खासदारकी ज्या पक्षाकडनं मिळाली त्या पक्षाला सोडून उद्धव सेनेत गेले. उद्धव सेनेत पराभव झाल्यानंतर आता ते शिंदे सेनेत जाणार आहेत. आता त्यांना शिंदे सेना अतिशय चांगली वाटायला लागली. एकनाथजी शिंदे किती चांगलं काम करतात याबद्दल त्यांनी आता तोंड भरून स्तुती केलेली आहे आणि 6 मार्चला कार्यकर्त्यांसह ते शिंदे सेनेत जाणार आहेत. खरी गोंब अशी आहे की त्यांच्या प्रॉपर्टीवर टाच आलेली एका बँकेमुळे. आपल्यावर टाच आली, संकट आला की सत्ताधारी पक्षाचं शेपूट धरायचं ही नीती सगळीकडे राबवली जाते. आणि उन्मेष पाटलांसारखा माणूस देखील असा रंग बदलत असेल तर मग लोकांनी बघायचं कोणाकडे, असा प्रश्न या मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रभर विचारला जात आहे. उन्मेष पाटील इतका प्रभावी मांडणी करून टीका करत होते सत्ताधाऱ्यांवर. आता ते सत्ताधारी गटाचा एक भाग होत आहेत, शिंदे सेनेत जात आहेत. मग एकाच पक्षात असलेले, म्हणजे एका आघाडीत असलेले चव्हाण साहेब आमदार आणि यांचं कसं जुळेल? ते जमवून घेतील का? आता नाईलाज आहे. प्रॉपर्टीवर टाच आलेली आहे, कोट्यवधी रुपयाची हानी होणार आहे, त्यामुळे त्यांना हे जुळवून घेणं भाग आहे. मग आता जी टाच आली आहे शिंदे सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला, माझा प्रश्न आहे की त्यांच्यावर जी टाच आली आहे बँकेची प्रॉपर्टी जप्तीची, तर मग ते आता धुतले जाणार का? वॉशिंग मशीनमध्ये त्यांना टाकणार का? असा सवाल जनता विचारत आहे. याचं उत्तर मिळायला हवं. आणि उन्मेष पाटील, तुम्ही सांगा की अचानक शिंदे सेनेत जाण्याचं हे कारण काय? अचानक तुम्हाला शिंदे सेना फार प्रभावी काम करते असं का वाटायला लागलं? कारण निवडणुकीत तुम्ही टीका केलेली त्यांच्यावर. अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन तुम्ही शिंदे सेनेवर आणि भाजपावर टीका केलेली आहे, राष्ट्रवादीवर टीका केलेली आहे आणि आता त्यांच्याच पंक्तीत जाऊन बसणार आहात. तर लोकांना काय उत्तर देणार याचा खुलासा जरूर केला पाहिजे. माजी खासदार म्हणून तुम्ही उत्तरदायित्व निभवायला पाहिजे. माजी आमदार म्हणून तुम्ही उत्तरदायित्व निभवायला पाहिजे. रंगपंचमी आहे आज आणि आजच बातमी कळाली की उन्मेष पाटील यांनी होळीच्या पर्वामध्ये, रंगपंचमीच्या पर्वामध्ये रंग बदललेला आहे, पक्ष बदललेला आहे, दल बदललेलं आहे. 2 वेळा मोठी पदं, एकदा आमदार एकदा खासदार राहिलेले उन्मेष पाटील आता शिंदे सेनेत जाणार आहेत. त्यांनी रंग कसा बदलला, का बदलला याची कारणं लोकांना माहीत आहेत. तरी आपण त्यावर चर्चा करूयात रंग बदलणाऱ्या उन्मेष पाटलांची.